नाशिक येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामध्ये सुरू असलेले दुरुस्तीचे काम अतिशय बेजबाबदारपणे आणि निकृष्ट दर्जाचं असून संबंधित ठेकेदार मनमानी पद्धतीने काम करत असल्याची तक्रार अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवक राष्ट्रीय अध्यक्ष लकी जाधव आणि युवा प्रदेश अध्यक्ष गणेश गवळी यांनी केली आहे। या संदर्भात त्यांनी आदिवासी विकास आयुक्तांकडे लेखी तक्रार केली असून संबंधित ठेकेदाराच्या संपूर्ण कामाची चौकशी करून त्याच्यावरती कडक कारवाई करण्याची मागणी देखील केली जाते। विशेष म्हणजे या कामाची खरंच गरज होती का हे सुद्धा कळत नाहीये। चांगल्या फरशा प्लॅस्टर तोडून दुसऱ्या बसवल्या जात असल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। त्यामुळे आता आदिवासी समाजावतीने निषेध नोंदवला जातोय। मुलांना अक्षरशः त्या धुळीत बसावं लागतं, त्या खडीमध्ये बसावं लागतं। ही खूप निंदनीय बाब आहे। आणि त्या देशले ह्या कॉन्ट्रॅक्टरचा पार्टनर कार्यकारी अभियंता हे सांगळे आहेत। हे सांगळे यांनी अशाच प्रकारे बऱ्याच ठिकाणी पार्टनरशिप करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे आणि अर्धवट कामं सोडून दिलेले आहेत। आयुक्तालयाने आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला आम्ही पत्र केलेलं आहे। त्या कामाला स्थगिती दिलेली होती, तरीही सांगळे यांच्या वरद हस्तेच्या माध्यमातून त्या कॉन्ट्रॅक्टदारांनी परवानगी नसतानाही काम सुरू केलं आणि अर्धवट काम टाकून पळून गेल्यामुळं त्याच्यावरती सदर गुन्हा दाखल करावं, त्याच्या कंपनीची मान्यता रद्द करावी, त्याला काळ्या यादीत टाकावं। तर त्याला अशा निकृष्ट आणि अर्धवट काम सोडून देणाऱ्या कॉन्ट्रॅक्टदारांना आदिवासी विभागात कुठलाही काम करायचे अधिकार नाही। त्यांनी हे काम अर्धवट सोडून पळून गेलं। आमच्या मुलांची, लाभार्थ्यांची, आदिवासी बांधवांची मोठ्या पण हेळसांड होत आहे। त्यामुळे तात्काळ वन नियंत्रण मंडळ सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामार्फत चौकशी होऊन तात्काळ ठेकेदारावर कारवाई करावी ही आम्ही मागणी केलेली माननीय आयुक्त महोदय यांच्याकडे। तरी जर यांनी तात्काळ कारवाई केली नाही, आम्ही लवकरच या आयुक्तालयासमोर तीव्र आंदोलन करू।